हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. लिटरली मतलब बिग बॉस लिटरली एवढी मी आनंदित का बरं आहे, एवढा ग्लो चेहऱ्यावर का बरं दिसत आहे, एवढी खुश का बरं आहे. खूप दिवसापासून मी नाराज होती की भाई दिव्या शिंदे गेली आहे, दिव्या का बरं गेली, आपली वागिंग का बरं, एवढा अन्याय का बरं. तिची सुद्धा तब्येत बिघडलेली होती, तिला सुद्धा त्रास होता, पण तिला रेस्ट का बरं दिलेलं नाहीये. जे लोक तिला ट्रिगर करत होते, वारंवार तिला म्हणत होते भाषण देते भाषण देते भाषण देते, तर भाऊच्या धक्क्यावर त्या गोष्टीबद्दल का बरं बोलले गेलेले नाहीये की एखादा व्यक्ती वाईट गोष्टी बनवते पण त्याला इन्स्टिगेट करणारा व्यक्ती सुद्धा वाईट असते. ह्याच्यावर का काही बोलणं गेलेलं नाहीये, काहीच न्याय नाहीये, काहीच नाही. आणि जे लोक तिच्यासोबत एवढा वाईट वागले, जसे म्हणा रुचिता बी वाईट वागले, किंवा तन्वी खास करून तन्वीनेच केलं हा सर्व. तन्वी म्हणा किंवा अनुश्री म्हणा, ह्या सर्वांसोबत किती बायस्ड पण आहे. मतलब रुचिताला किती मक्खन लावून बिलकुल सावरून सोवरून ओ बेटा ओ बेटा ओ बेटा, जसा करणने पीठ फेकला तर त्याला म्हटलं की तू इन्स्टिगेट केला ते चुकीचं आहे, तर तन्वीने भाई दिव्याला इन्स्टिगेट केलं ते चुकीचं का बरं नाहीये. पेन ज्या अग्रेसिव्ह लागलं ते चुकीचे का बरं नाही. तुम्ही सर्व कंटेस्टंटला झोपू देता, त्या मुलीला झोपू का बरं दिलं नाही, तो अन्याय का बरं. त्या एवढी स्वतःची मत मांडणारी, एवढी वक्ता, एवढी भाषण देणारी, एवढी सर्वांना मोटिवेट करणारी, एवढी आंदोलन लढणारी मुलगी खोटं कधी बोलेल. ती म्हणते भाई ते डॉक्टरने माझे स्वतः बिग बॉस म्हणते की भाई डॉक्टर माझ्या नावानं किंवा डॉक्टरच्या नावानं खोटं नको बोला. ती मुलगी म्हणते इफ मी खोटं बोलत असेल डॉक्टरला विचारा, मला शोच्या बाहेर काढा. एवढी ती वागेन आणि एवढी सेल्फ रिस्पेक्ट आहे त्या मुलीमध्ये. एवढा मला तर खरं सांगते, मला छान वाटतंय तिच्यामुळे. तर की ती एवढा मोठा शो आहे, एवढी मोठी गोष्टी आहे, कॉन्ट्रोवर्सीज आहे, लोक पब्लिक अपीरियन्स आहे, लोक तिच्याबद्दल वाईट बोलत आहेत, व्हॉट एव्हर स्टफ. पण ती स्वतःच्या गोष्टीवर स्टँड घेतलं. आपल्या आयुष्यामध्ये आपण हेच चुकतो की आपण स्वतःच्या गोष्टीवर स्टँड घेत नाही. आपण घेतो, मग आपल्याला वाटतं की खूप मोठी वाईट परिस्थिती झालेली आहे, खूप वाईटपणा झालेला आहे, तो यू हॅव टू बी स्टेप बॅक. बरं, दिव्याने असे केलेले नाहीये, तिने सर्वांना माफी मागितली, तिने म्हटलं की चुकीचं आहे. परंतु मला असं वाटतं दिव्याच्या डोक्यामध्ये शायद हे असेल की ज्या लोकांनी मला इन्स्टिगेट केलंय ते सुद्धा वाईट आहे, त्यांना सुद्धा माफी मागायला पाहिजे. परंतु ह्या गोष्टीवर कोणीच एवढी काळजी किंवा एवढा निष्काळजीपणा दाखवलेला आहे सर्वांनी, मतलब लिटरली निष्काळजीपणा दाखवलाय. आणि जेव्हापासून दिव्या गेलेली आहे, लिटरली मला सुद्धा शो, मतलब माझा फेवरेट शो आहे स्टील, मला तो शो बघण्याची इच्छा होऊन राहिली. मतलब तेवढी एक्साइटमेंट नाही होऊन राहिली, काहीतरी वेगळं वाटत आहे, काहीतरी वाईटपणा वाटत आहे, कारण की एवढा अन्याय मी सहन नाही करू शकत. हा यार, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी कोणाला शोच्या बाहेर काढणे, मतलब काय रिझन काय आहे. इफ ती फिजिकल झाली असती, इफ खूप गाली गलोच करत आहे, खूप हे करत आहे, मतलब रुचिता गाली गलोच करणे, धमकी देणे, सर्व गोष्टी करणे एक्सेप्टेड. परंतु त्या मुलीनं हिट ऑफ द मोमेंट मध्ये एखादी गोष्टी म्हणलं ते धमकी, जशी काही ती मारणारच आहे बाहेर शोच्या बाहेर जाऊन, मतलब लिटरली नॉनसेन्स. ह्या एकही मुद्दा नाही, काही मुद्दा नाही, फक्त फालतू मुद्दा करून एखाद्या मुलीला बाहेर काढणे, हा मूर्खपणा चालूच आहे. हा मूर्खपणा चालूच राहिला नाही, ह्याच्याबद्दल मला निषेधच आहे. लिटरली मला खूप फ्रस्ट्रेशन आहे या गोष्टीचा. परंतु मी का बरं खुश आहे, मी लिटरली तुम्हाला सांगते, मी एवढी हॅपी का बरं आहे, कारण की शो फ्लॉप झालेला आहे. मतलब 3 हफ्त्यापासून एवढी टीआरपी येऊन राहिलेली आहे, एवढा जोश चालू आहे, जिकडे सोशल मीडिया ये रितेश देशमुख येतात आणि स्टार्टिंगलाच म्हणतात भाऊच्या धक्क्यावर, अरे आपला शो हिट झालेला आहे. परंतु एक मुलगी गेली, दिव्या शिंदे वाघीन, ती गेली घरातून आणि तुमचा शो ठप्प न झालेला आहे. मतलब एवढी शोची बुरी हालत झालेली आहे तुम्हाला. मतलब तो असते ना रस्त्यावर भीक मागते, अरे हेतून टीआरपी द्या रे, हेतून टीआरपी द्या रे, अरे द्या रे थोडीशी, द्या रे थोडीशी, तशी हालत झालेली आहे. मतलब राखी सावंत बद्दल मला काय हेट नाही, बिकॉज आय लव्ह राखी, कारण की ते एंटरटेनमेंटचा पॅक आहे. परंतु तुम्ही हिंदी बघाल किंवा मराठी बघाल, राखी सावंतला तेव्हाच बोलवतात, दॅट इज अ मेन रिझन, तेव्हाच बोलवतात जेव्हा सीझन हा स्लो चाललेला असते. तुम्ही हिंदी बघाल, हिंदीच्या सीझन मध्ये बघाल, राखी सावंत कधीच विनर नाही होत. परंतु ते शो का बरं येते, कारण की जर्नी इंटरेस्टिंग झाल्या पाहिजे, लोकांना इंटरेस्ट वाटला पाहिजे. कारण की राखी सावंत जिथे उभी होईल तिथं कॉन्ट्रोवर्सीज आहे, राखी सावंत जिथे येईल तिथं लोकांना एंटरटेनमेंट भेटते, राखी सावंत जिथे येईल लोक हसतात. मी सुद्धा राखी सावंतची खूप मोठी फॅन आहे. मतलब जेव्हा माझे 11-12चे पेपर होते आणि मी खूप डिप्रेशन वगैरे राहायची, मतलब राखीचे मी व्हिडिओ बघितले तर मला खूप आनंद व्हायचा, भाई हे का मुलगी आहे. मतलब एखादा मनुष्य ह्या सिच्युएशन मध्ये असा करेल आपल्याला वाटते, परंतु ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी चीजे करते. मतलब तुम्ही तिची एंट्री बघा, तिचे कपडे बघा, तिने का कॉस्ट्युम घातलेला होता आणि ज्या प्रकारे तिने म्हणलं तन्वी कोलते मी तुला सोलते, व्हॉट इपिक यार, इट इज इपिक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणतो राकेश बापट, मी तू आहेस पोपट, आय जस्ट लव्ह इट यार, आय लव्ह राकेश. मतलब आपली एक वाघीण, जे म्हणा दिव्या म्हणा, ते वाघीण गेली असेल किंवा सध्या तिची एक परंतु दिव्याची एक फोटो खूप व्हायरल झालेली आहे सोशल मीडियावर की ती सिक्रेट रूम मध्ये आहे वगैरे म्हणून. आणि मला खरं सांगते, मला मंडेच्या एपिसोडसाठी, मतलब आजच्या एपिसोडसाठी म्हणा, खूप मतलब असा धक होऊन राहिलेला आहे. कारण की मला वाटते की इफ ते राहिली, ते सिक्रेट रूम मध्ये राहिली, कारण की दिव्या जेव्हापासून शोच्या बाहेर निघाली आहे, तिचा काही इंटरव्ह्यू नाही आलेला आहे, काही मीडियामध्ये आलेली नाहीये, काही तिचा इंस्टाग्राम सोशल मीडियावर एक पोस्ट आलेला होता, त्यामध्ये तिला लिहिलेलं होतं की सिक्रेट रिव्हील सून वगैरे अशा गोष्टी लिहिलेल्या होत्या. बट इट इज ते कम आउट झालेली नाहीये, ते कधी सोशल मीडियावर आलेली नाही आणि खूप सारे दिवस झाले लिटरली.
लिटरली. परंतु मला पण असं मनातून असं वाटत आहे, थोडे 50-50 चान्सेस वाटत आहे, की का बरं ते सिक्रेट रूममध्ये असू शकते. लोक म्हणजे बिग बॉसने एक चान्स दिला असेल तिला आणि ते सिक्रेट रूममध्ये राहू शकते. सिक्रेट रूम म्हणजे एक रूम असते जे कोणालाच माहीत नसते. जे बिग बॉसचे कंटेस्टंट आहेत त्यांना सुद्धा माहीत नसते, की ते सिक्रेट रूममध्ये कोण आहे आणि मग काही दिवस ते मॉनिटर करते. दिव्या इफ सिक्रेट रूममध्ये येते, ते काही दिवस बिग बॉसच्या एपिसोड बघेल, मॉनिटर करेल वगैरे, वगैरे आणि मग नंतर ते एपिसोड वगैरेमध्ये येते किंवा नॉर्मल जे कंटेस्टंट आहे त्यांच्यासोबत येते वगैरे, असा सेटअप वगैरे करतात बिग बॉसचे वगैरे. परंतु इफ ते सिक्रेट रूममध्ये आहे, तर मी खूप खुश आहे आणि मला सुद्धा वाटते, खूप आवर्जून वाटते आणि मी गॉडला नेहमी प्रे करते, की तिला एक चान्स भेटू द्या. कारण की तिचा गेम बघू द्या. इफ ते फिजिकल झाली असती, तिनं गालीगलोच केलं नसतं, काहीतरी वाईटपणा केलं असलं असतं. तिच्याकडून एक्स्पेक्टेड बी नाहीये, की ते करू शकते. पण अशा काही गोष्टी झाल्या असत्या, तर ह्या कारणामुळे कधी काढलं असतं, तरी मला सुद्धा काही वाईट नाही वाटलं असतं. मी म्हटलं, की ओके हे आपलं चुकलेलं आहे. आता या चुकलेल्या गोष्टीसाठी आपण कसं काय सपोर्ट करू शकता. परंतु काही एवढी मोठी गोष्ट झालीच नाहीये यार. हे लोकं हिंदी बिग बॉसची कॉपी करत आहेत. हिंदी बिग बॉस हे पाहत आहेत. हिंदी बिग बॉसमध्ये किती साऱ्या भाई धमकी सोडो, हे तर त्या लेव्हलची काही धमकी नाही, मतलब नेक्स्ट लेव्हलच्या धमकी आहेत. परंतु तिला काढायची गरज नव्हती. मी खुश आहे कधी ते सिक्रेट रूममध्ये असेल आणि ते येत असेल बिग बॉसमध्ये, तर आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आणि ती नाही येत असेल तर बिग बॉसचे असे हालत झालेले आहे, की तिला भीक मागायला लागेल. कारण की राखी सावंत तेव्हाच येते जेव्हा टी-आर-पी लो असते, जेव्हा लोकं बघत नाही, जेव्हा इंटरेस्ट कमी होते आणि 1-2 दिवसामुळे फक्त बिग बॉसची हालत भिकारीसारखी झालेली आहे. माझा सुद्धा इंटरेस्ट नव्हता बिग बॉस पाहण्याचा, परंतु आपली दुसरी वाघीण आलेली आहे. लिटरली मी खरं सांगते, जे तन्वीवर आपला गुस्सा आहे, माझा तो गुस्सा आहे कारण की ज्या प्रकारे तिनं दिव्याला पेंट वगैरे लावलेला आहे, त्या गोष्टी केल्या नाही आणि ज्या प्रकारे राखी सावंत सर्वांना सोलणार आहे, सर्वांची पाठ काढणार आहे, सर्वांना भांडणार आहे राखी सावंत. ज्या प्रकारे सर्वांची बँड वाजवणार आहे ना, खूप मजा येणार आहे. लिटरली फक्त राखी सावंतमुळे मी हा शो बघेन कंटिन्यू. कारण की राखी सावंत आलेली आहे आणि ते एक असते ना, तो खूप असा आपल्याला गुस्सा आलेला आहे, की दिव्यासोबत एवढा वाईटपणा काय, हा काय, तो आहे. परंतु राखी सावंत लिटरली दिव्याचा बदला घेऊ शकते किंवा नाही पण घेईल. पण ते दुसरी तिची एक डिफरंट पर्सनॅलिटी आहे आणि त्या कंटेस्टमध्ये एवढ्या रीतीनं, अशा रीतीनं वागेल ना, की त्यांची बाई वाट लागून जाईल. अशी राखी सावंत आहे. ती दुसरी वाघीण आहे, लिटरली दुसरी वाघीण आहे. आय नो दिव्याचं काही कंपॅरिझन नाहीये. दिव्या इज द बेस्ट. पर दुसरी एक व्यक्ती आहे, दुसरी पर्सनॅलिटी आहे, ती खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे आणि ज्या लोकांनी दिव्यासोबत वाईट वागलेलं आहे त्यांचे ते बँड वाजवणार आहे. हे एवढी तर कन्फर्म मी सांगू शकते आणि फक्त राखी सावंतसाठी मी हा शो बघणार आहे. कारण की जेव्हा पण राखी सावंत आली, मराठी सीझनमध्ये आली, हिंदी सीझनमध्ये आली, त्या माझे पेपर असायचे, काही ना काही गोष्टी असायचे, ते मी जास्त एपिसोड बघू शकले नाही. 1-2 एपिसोड बघायची, मग मला आपल्या कामात मी व्यस्त राहायची. परंतु यावेळेस नक्की मी राखी सावंतचा सीझन किंवा राखी ज्या सीझनमध्ये आली तो सीझन नक्की बघणार आणि तुम्हाला सुद्धा सांगणार. संडेचा एपिसोड असतो, किती क्रिंज वाटते ना, नाही वाटत का तुम्ही सांगा? मतलब असे बेकारचे टास्क दिले जातात. असं वाटतं की एपिसोड काढण्यासाठी काही ना काही यांना करायचंय म्हणून करत आहेत. लिटरली मतलब मन नाहीये, काही नाहीये, तरी ते गोष्टी करत आहेत. असा टाइप्स नाही वाटत तुम्हाला? मी संडेचा एपिसोड मोस्टली स्किप करते कारण की संडेच्या एपिसोडमध्ये काहीच नसते. फक्त कोण बाहेर जाणार आहे ते फक्त एक्साइटमेंट असते, की कोण बाहेर जाणार आहे वगैरे म्हणून. बाकी पूर्ण क्रिंजपणा वाटते, असं वाटते जबरदस्तीचा केलेला आहे. काहीतरी इंटरेस्टिंग करा यार, काहीतरी वेगळं काहीतरी करा. एवढा मोठा शो आहे, लोकं बघत आहे. संडेच्या एपिसोड बोरिंग वाटत आहे. मला तरी वाटते, तुम्हाला ॲज अ ऑडियन्स मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुमचे मत मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. ओमकार, लिटरली यार, ओमकार आणि विशालची जे फ्रेंडशिप होती, ओमकार आणि विशालचा जो गंडन होता, जो आता वेळ झालेला होता मागच्या वीक मध्ये, लिटरली ह्या दोघांना बघायला आनंद होत होता. आता ओमकार हळूहळू खुलत होता. ज्या प्रकारे आयुष्य ते त्यांनी पाठी फोडली कुऱ्हाडनी आणि एवढं जोराचे अग्रेशन, तेव्हापासून मी ओमकारची फॅन झालो यार. वॉट अ अग्रेशन, वॉट अ फायर, क्या लडका है. आणि ज्या प्रकारे तो टास्क खेळते, ज्या प्रकारे तो आता मध्ये खेळत होता, त्याचे नाही का घरामध्ये भांडण वगैरे नव्हते, कोणाचे मतभेद वगैरे नव्हते, पण या वीक मध्ये तो लिटरली ट्राय करत होता. आणि मी खरं सांगते, या वीक मध्ये ओमकार लिटरली दिसला आणि त्याला अजून बघायची माझी सुद्धा इच्छा होती. कारण की विषयासोबत त्याची गमती छान होती, बाकी लोकांसोबत बॉन्ड होते आणि टास्क सुद्धा खेळायचा आणि अजून तो राहिलेला असता. त्याच्या कंपॅरिझन मध्ये करण म्हणा, प्राजक्ता म्हणा, आयुष म्हणा नाही दिसले, लिटरली या वीक मध्ये नाही दिसले. परंतु ते सुद्धा आहेत. आय डोंट नो त्यांना का बरं ठेवतात, त्यांचे फॅन फॉलोइंग आहे ती काय, आय डोंट नो. परंतु ओमकार डिझर्व करत होता राहणं, असं तरी मला तरी वाटते. अशा रीतीने सर्व हा काही गोंधळ होता. माझी होप आहे की दिव्या सिक्रेट रूम मध्ये असावी. राखी सावंतसाठी हा शो मी बघणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमकार शोच्या बाहेर गेलेला आहे, त्याच्याबद्दल मला वाईट वाटत आहे आणि मी नक्कीच हर एपिसोडवर वगैरे रिव्ह्यू देईन. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आय लव्ह यू एव्हरीवन. थँक यू सो मच.